हे बघा आमचे नारळ आहे. हा बघा माड लागलाय. हे बघा कसे हाताला भेटताय. हे बघा छानपैकी नारळ लागलेले आहेत. हे बघा कसे लागले. माडाचं झाड बघा एवढंच आहे. हा बघा माड असं आहे. हे बघा एवढीच उंची आहे त्याची. ही एवढी उंची आहे आणि हे बघा हाताला नारळ भेटत आहे. हे बघा इथे पण आहे. हे बघा असे नारळ लागलेले आहेत. माडाचं झाड तर किती बघा छोटं आहे. हे बघा आता मी ही शेळं काढून आम्ही आता ही शेळं काढून घेणार आहे. खायचं आहे. हे बघा असं हे बघा काढलेलं आहे. हे बघा हा नारळ काढून मी याची ताज्या नारळाची सोलकढी बनवणार आहे. त्यासाठी हा मी नारळ काढत आहे. हे बघा असा नारळ काढला आहे. ह्याची मी सोलकढी बनवणार आहे ताज्या नारळाची. आता मी हा नारळ सोलून घेणार आहे. किसून घेणार आहे. हा बघा आता मी हा नारळ सोलून घेतलेला आहे. आता मी हा किसायला घेते. हा मी नारळ किसून घेतलाय. त्याचं एक खोबरं आलंय. आता हे खोबरं मी मिक्सरला लावून घेते. हे आता हिरव्या 2 मिरच्या घालते. हे बघा तोडून टाकते. हे बघा लसूण टाकते आणि हे कोथिंबीर नंतर टाकणार. आणि अर्धा चमचा जिरं. हे जिरं आहे. हे अर्धा चमचा टाकते. हे बघा हे 1 इंच आलं घालते. हे बघा आणि आता पाणी टाकते. हे बघा मिक्सरला लावून घेते. एकदम बारीक वाटून घेतलंय. आता हे मी गाळून घेणार आहे. हे बघा असं गाळणीत असं गाळून घेणार आहे. असं पाणी टाकून परत वाटण करून घेते. हे गाळून घेते. असं मी आता गाळून घेतलं. एक नारळाचा एवढा रस निघालाय. आवळा होता ना नारळ त्यामुळे छानपैकी रस निघालाय. हे बघा आता ह्याला हे 1 चमचा मीठ आणि हा अर्धा चमचा 1.5 चमचा मीठ टाकलाय. कोकमाचा आगळ हा बघा. हा बघा किती छान आहे. जाड मस्त पैकी लागणार आहे. बघा ही कोथिंबीर टाकते.
अशी मी ही सोलकढी बनवलेली आहे. हे बघा. मालवणी पद्धतीने ही मी सोलकढी बनवलेली आहे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.